दाराच्या उंबरठ्यावर हळद का लावतात? या प्राचीन परंपरेमागील धार्मिक, वैज्ञानिक आणि वास्तुशास्त्रीय कारणे आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा आहेत ज्या आपण रोज पाहतो, पण त्यामागचे खरे कारण फार कमी लोकांना माहित असते। अशाच एका परंपरेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही अनेक घरांच्या दाराच्या उंबरठ्यावर हळद लावलेली पाहिली असेल। काही जण रोज लावतात, काही जण सणासुदीला लावतात, तर काही घरांमध्ये उंबरठ्यावर हळद आणि कुंकू दोन्ही लावली जाते। पण प्रश्न असा आहे की दाराच्या उंबरठ्यावर हळद का लावतात? फक्त परंपरा म्हणून की यामध्ये काही आध्यात्मिक, धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत। उंबरठ्याचे महत्व काय? सर्वप्रथम उंबरठा म्हणजे काय ते समजून घेऊ। उंबरठा हा घराचा प्रवेशद्वार असतो। बाहेरील जग आणि घरातील पवित्र जागा यांच्यामधील सीमा म्हणजे उंबरठा। प्राचीन शास्त्रांमध्ये उंबरठ्याला अत्यंत महत्व दिले गेले आहे। असे मानले जाते की घरात येणारी प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक विचार प्रथम उंबरठ्यातूनच प्रवेश करतो। म्हणूनच उंबरठा पवित्र ठेवण्याची परंपरा निर्माण झाली। हळदीला इतके महत्व का? हळद हा फक्त स्वयंपाकातील मसाला नाही। हिंदू धर्मात हळदीला मंगल आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते। लग्न असो, मुंज असो, गृहप्रवेश असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो, हळदीचा वापर आवर्जून केला जातो। कारण हळद देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। जिथे हळद असते तिथे सकारात्मकता, समृद्धी आणि आनंद राहते अशी श्रद्धा आहे। शास्त्रानुसार दाराच्या उंबरठ्यावर हळद लावल्याने घरात शुभ ऊर्जा प्रवेश करते। असे मानले जाते की देवी लक्ष्मीला हळदीचा सुगंध प्रिय असतो, म्हणून उंबरठ्यावर हळद लावल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद घरावरती राहतो। घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकते। म्हणून अनेक स्त्रिया दररोज सकाळी उंबरठा स्वच्छ करून त्यावरती हळद कुंकू लावतात। आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की घरात फक्त माणसेच प्रवेश करत नाहीत, त्या ऊर्जा देखील प्रवेश करते। चांगली ऊर्जा आणि वाईट ऊर्जा दोन्ही असतात। उंबरठ्यावरती हळद लावल्याने नकारात्मक शक्तींना प्रवेश करणे कठीण होते अशी श्रद्धा आहे। यामुळे घरात शांतता टिकते, घरातील सदस्यांमध्ये भांडणे कमी होतात, मन प्रसन्न राहते। वास्तुशास्त्रात प्रवेशद्वाराला अत्यंत महत्व दिले गेले आहे। प्रवेशद्वारातून घरात ऊर्जा प्रभावित होते। जर प्रवेशद्वार सकारात्मक असेल तर घरातील वातावरण चांगले राहते। हळद ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी मानली जाते, म्हणून उंबरठ्यावरती हळद लावणे शुभ मानले जाते। आता वैज्ञानिक बाजू पाहूया। हळदीमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात। पूर्वीच्या काळात जमिनीवर बसून राहणे, अनवाणी चालणे आणि मातीचे घरे असायची। त्यावेळी घरात जंतू प्रवेश करू नयेत म्हणून उंबरठ्यावरती हळद लावली जायची। हळदीतील घटक अनेक प्रकारच्या सूक्ष्मजीवांना रोखण्यास मदत करतात, म्हणून ही परंपरा आरोग्याशी देखील जोडली गेलेली आहे। धर्मग्रंथांमध्ये हळदीला सुवर्णाचे प्रतीक मानले गेले आहे। हळदीचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो। सोनं म्हणजे समृद्धी, समृद्धी म्हणजे लक्ष्मी, म्हणून हळद आणि देवी लक्ष्मी यांचा विशेष संबंध मानला जातो। कोणत्या दिवशी हळद लावावी? जरी रोज लावणे उत्तम मानले जात असले तरी विशेषतः गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अक्षय तृतीया, दिवाळी, गुढीपाडवा या दिवशी हळद लावणे अत्यंत शुभ मानले जाते। उंबरठ्यावरती हळद कशी लावावी? सकाळी लवकर उठावे, उंबरठा स्वच्छ धुवावा, त्यावर थोडी हळद लावावी। शक्य असल्यास हळदीसोबत कुंकू लावावे आणि मनोभावे प्रार्थना करावी, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो। एका गावात एक गरीब कुटुंब राहत होते। घराची परिस्थिती अत्यंत कठीण होती। एक वृद्ध साधू त्या घरात आले। त्यांनी घर पाहिले आणि म्हणाले, तुमच्या घराचा उंबरठा रिकामा आहे, रोज हळद कुंकू लावा। त्या कुटुंबाने श्रद्धेने तसे केले। हळूहळू घरातील वातावरण बदलू लागले, कामधंदा सुधारू लागला, आर्थिक परिस्थिती सुधारली। ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांची शक्ती किती मोठी असते। आजच्या काळात याचा अर्थ काय आहे? काही लोक म्हणतील की ही अंधश्रद्धा आहे, पण खरा अर्थ असा आहे की जेव्हा आपण दररोज घर स्वच्छ ठेवतो, प्रार्थना करतो आणि सकारात्मक विचार करतो, तेव्हा आपले मन बदलते। मन बदलले की आयुष्य बदलू लागते। हळद ही त्या सकारात्मकतेचे प्रतीक आहे। दाराच्या उंबरठ्यावर हळद लावणे ही केवळ परंपरा नाही, त्यामागे धर्म, संस्कृती, विज्ञान आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम आहे। ही परंपरा आपल्याला घर पवित्र ठेवण्याची, सकारात्मक राहण्याची आणि देवावरती श्रद्धा ठेवण्याची आठवण करून देते। जर तुमच्या घरातही उंबरठ्यावर हळद लावण्याची परंपरा असेल तर ती जपा, आणि नसेल तर या परंपरेमागचा सुंदर अर्थ नक्की समजून घ्या। घराचा उंबरठा जितका पवित्र तितके घरातील विचार पवित्र। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो। जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, दाराच्या उंबरठ्यावरती हळद लावण्याची परंपरा ही केवळ एक रीत नसून
आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि सकारात्मकतेचा सुंदर वारसा आहे. तुमच्या घरातही ही परंपरा पाळली जाते का? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवरती सदैव राहो. धन्यवाद.